नसाल तर आज समाधानी व्हाल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाला त्याच्या लेकरावर प्रेम करण्यासाठी फार आवडते प्रियानो. तो देव आहे जो तुम्हाला आणि मला नवजीवन देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्या वेळेस परमेश्वर तुम्हाला आत्म्यातून जन्म देतो, नीट लक्ष द्या, त्यावेळेस तुमचं जीवन तारलं जातं प्रियानो. जीवन कधी तारते माहिती? ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या कानामध्ये पडते आणि ते जीवनामध्ये कार्य करते. हालेलुया. 1 तेसल 4 अध्याय वचन 13 आणि 14. 1 तेसलोनिकरास पत्र 4 अध्याय वचन 13 आणि 14. किसका है? हालेलुया. हालेलुया. परमेश्वर गोल्ड देने वाला है. आमीन. किसको चाहिए गोल्ड? गोल्ड किसको चाहिए? फक्त तुम्ही हात उभा केलाय, फक्त तुम्ही. बाकी नंतर काय डुप्लिकेट कॉपी नाही करायची. जब पहिला हाजीर तो वजीर. देव लवकरच तुम्हाला सोन्याचा हार देत आहे येशूच्या नावामध्ये. तुमची पेमेंट ऑलरेडी रिलीज झालेली आहे सिस्टर. सिस्टर वर बघा, वर बघा, वर बघा. देवाला तुम्हाला ऑलरेडी तुमची पेमेंट आणलेली रिलीज झालेली आहे. इन द नेम ऑफ जीसस. तुम्हाला पाहिजे? पाहिजे? कोणच म्हणत. जर तुम्हाला पोत भरून दिलं ना तरी कमी आहे तुम्हाला. हालेलुया. हा काय म्हणत आहे देवाचं वचन? वाचा. बंधुजन हो, हा झोपी गेलेल्या लोकांविषयी हा तुम्ही अजाण नसावे हा अशी आमची इच्छा आहे. हा यासाठी की ज्यांना आशाच नाही हा. अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. मोबाईल कोणाकोणाचा चालू आहे त्यांनी बंद करा, सायलेंट करा मोबाईल. प्रत्येकाचं खिशात ठेवला असेल, बाहेर काढला असेल तर सायलेंट करा, ना तर स्विच ऑफ करून टाका. देवापेक्षा तुमचा मोबाईल महत्वाचा नाहीये. हालेलुया. हालेलुया. काल रात्री लाईव्ह मीटिंग घ्यायची होती. माझा मोबाईल कधीच बंद ठेवत नाही मी, कधीच माझा मोबाईल बंद असतो. म्हणलं प्रभू, तुझ्या लेकरानं सांगितलेलं आहे की पप्पा तुम्हाला लाईव्ह मीटिंग घ्यायची आहे, मीटिंग घ्या. पहिलंच बोललो होतो मी शनिवारी मीटिंगला येणार आहे ऑनलाईन. 5 तास माझा मोबाईल स्विच ऑफ होता. म्हणलं प्रभू, कोणाचा फोन येऊ देऊ नको, आणि ज्याचं येतील त्यांना तू समाधानी कर. प्रियानो, ज्या ज्या लोकांचा फोन आला त्या लोकांचा चांगला रिझल्ट आला. हालेलुया. कारण शैतान तुमच्या जीवनामध्ये डिस्टर्ब करत आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही बंद कर. विमान कोणाकडे आहे? विमान कोणाकोणा उडवत येते? विमान कोणाकोणा उडवत येते? विमान कोणाकोणा उडवता येते? नाही उडवत येत? मोबाईल ओपन करा, करा लवकर. मोबाईल आपापले मोबाईल ओपन करा. त्याच्यामध्ये विमान आहे, विमान टच करा त्याला. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही विमानाला टच केलं तर देव तुमचं जीवन बदलल. अर्ध जीवन तिकडे, अर्ध जीवन विमानाकडे. प्रेज द लॉर्ड. विमान हे तुमच्या जीवनासाठी काळ आहे प्रियानो. शैतान तुमचं जीवन बरोबर विमान चालू केलं, सगळं स्टॉप, टोटल इंटरनेट स्टॉप. देवाशी तुमचं कनेक्ट होतं प्रियानो. देवाशी आणि तुमचं नातं काय होते?
जोडलं जातंय. म्हणून मोबाईल महत्वाचा नाहीये, मी टाकून दिला साईडला. विमानात बसून चाललोय मी. हालेलुया. तुम्हाला पण जायचं आहे. देवाचं वचन सांगत आहे, बंधुजनो, झोपी गेलेले लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे. झोपी गेलेले लोक कोण सांगू शकाल? ख्रिस्तामध्ये विलीन झालेले लोक. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहित आहे देवाचं वचन पूर्ण होत आहे तुमच्या जीवनासाठी. तो काय म्हणत आहे, अशी आमची इच्छा आहे यासाठी की ज्यांना आशाच नाही. तुम्हाला आशा आहे का? परमेश्वराने तुम्हाला आशा दिलेली आहे का? दिलेली आहे का आशा? कोणाकोणाला आशा आहे जगण्याची? कोणाकोणाला आशा आहे की मला स्वर्गात जायची? कोणाकोणाला आशा आहे की मला पैसे पाहिजेत? कोणाकोणाला पाहिजे? कोणाकोणाची आशा आहे की मला सोनं मिळावं? सोनं पाहिजे? जीवन नको? सोनं पाहिजे का जीवन पाहिजे? हा, हे जीवन बदलणार आहे. सोन्यापेक्षा मौल्यवान आहे प्रियानो. चांदीपेक्षा मौल्यवान आहे. हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे. काय सांगत आहे देवाचं वचन? बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. मेलेला व्यक्ती त्यासाठी रडू नका प्रियानो. वर्षभर दुःख मानत बसू नका. शेजारच्या मेला म्हणून आपण टकलं करायचं नाहीये. प्रेज लॉर्ड. जो मेला, जो ख्रिस्तामध्ये विलीन झालेला आहे, तो पुन्हा उठणार आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. देवाचं सांगता तुम्ही खेद करू नका, कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला. उठलेला आहे तर तुम्ही देखील उठणार आहात. जे मेलेले आहेत ते देखील उठणार आहेत पुढं. कारण येशू मरण पावला येशू व मरण पुन्हा पावलाय. उठला असता. हा? पुन्हा उठला. पुन्हा उठलेला आहे. जे ख्रिस्तामध्ये विलीन झालेले आहेत, जे असाच मेलेले आहेत, जे गाडलेले आहेत, प्रभू येशूच्या यायच्या वेळेस ते उठणार आहेत. हालेलुया. दुःख करू नका, रडू नका, वाईट मानून घेऊ नका की माझा नवरा, माझा मुलगा, माझी आई, माझी बायको, माझी बहीण विलीन झालेले आहेत. दुःख करू नका. दुःख कराल तर जिवंत होणार नाही. तुम्ही आनंद कराल तर 100% लक्षात ठेवा, देव त्यांना शेवटच्या काळामध्ये उठवणार आहे. हालेलुया. इच्छा नाही तुम्हाला उठायची? इच्छा नाहीये की देवानं मला पुन्हा उठव? हा, देवाचं वचन सांगता जर ख्रिस्तामध्ये मेला असाल तर तुम्ही जिवंत राहाल, जिवंत व्हाल. हालेलुया. हा, काय म्हणतात 14? कारण येशू मरण पावला हा, व पुन्हा उठला हा? असा जर आपला विश्वास आहे तर आहे. विश्वास आहे की मी जिवंत होणार आहे. सगळ्यात उशिरा मी मरणार आहे 120 वर्ष जगून. नातोंड, परतोंड, काळतोड, खपारतोड जे काय आहेत, पिढी पिढी, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तुमची पिढीने पिढी बघणार मी. कारण माझा परमेश्वर मुखातून निघाला प्रत्येक शब्द खरा करतो. एक मीटिंग मध्ये आहे, आंधळा व्यक्ती आहे, त्याला आशा सोडलेला आहे प्रियानो. तो मला जगायचा नाहीये. देवाने त्याच्या जीवनामध्ये नवीन आशेचा किरण दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. बघा, आशाहीन लोकांना परमेश्वर म्हणतो मी तुझी आशा आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. लोक विश्वास सोडून देतात. झालं आता माझं काय नाही, माझं संपलं. लक्षात ठेवा, तो काय म्हणत आहे? काय म्हणत आहे? जर येशू उठला आहे तर तुला देखील मी उठवीन. हालेलुया. आणि आपला विश्वास, जर आपला विश्वास आहे तर हा, त्याप्रमाणे येशूच्या द्वारे
जे झोपी गेले आहेत येशूच्या द्वारे जे झोपी गेलेले आहेत ते पुन्हा उठवले जातील. ख्रिस्तामध्ये जगणे मला मरणे मला, मरायचं तर जगायचं तर कुणाला आपल्यासाठी जगायचं आहे म्हणाल की प्रभू मला माझ्यासाठी जगायचंय. ज्याला ख्रिस्ताची ओळख झालेली नाहीये, ज्याला ख्रिस्ताला स्वीकार केलेला नाहीये, सर्वात महत्वाचं प्रियानो ख्रिस्ताची ओळख होणं महत्वाचं आहे. हालेलुया हालेलुया. जोपर्यंत तुम्हाला ख्रिस्ताची ओळख होत नाही शून्य आहे. प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड. यशाया 49:13. तुम्हाला आठवते का एकदा अनिल ब्रदरने स्टोरी सांगितली होती. मुलांच्या आईला खाली गाडलं होतं, आठवतंय? काशी ब्रदर सांगितली होती, दोघांपैकी कोणीतरी सांगितली होती स्टोरी. अशी सांगितली होती ना. हा, की ते बाळ आई मेली असताना तिला दूध पित होतं माहिती, तिला पुरलं होतं. त्याची आशा होती की माझी आई जिवंत आहे. त्या बाळाला काय माहिती, तो बाळ होता, पण त्या ठिकाणी त्याचा प्रभू येशू ख्रिस्त तिथं होता, जारणार होता. त्याची आई म्हणून तो तिथं आला, त्याला दूध पाजू लागला. प्रियानो, ख्रिस्त ही माऊली आहे, ख्रिस्त हा बाप आहे, ख्रिस्त हा तारण आहे, ख्रिस्त हा आमचा गौरव आहे. हालेलुया. ख्रिस्त हा तुमचा गौरव आहे. प्रेज लॉर्ड. वो कभी भी आपको नीचे नहीं दिखाएगा, ऊंचा लेके जाएगा. तुम्हाला जय जयकार करण्याची गरज आहे. चिल्ला के उठकर ताली बजा के खुदा के राज्य में आपको आना है. जय जयकार करो. खुदा बाप आपके पास आया हुआ है, वो आपके अंदर आया हुआ है. येशू तुमच्याकडे आलेला आहे. तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. तयारात तयारात. कुणाची इच्छा आत्ताच उचललं जाओ. कोणाकोणाची इच्छा आत्ता या क्षणाला. कासवासारखं नाही, आपण कासवाची अवलाद आहे, जिवंत परमेश्वराची अवलाद आहोत. हालेलुया. आता जर येशू आला ना तर मला म्हणजे प्रभू मी तयार आहे तुझ्या संगती येण्यासाठी. मग बेगा रोड होणार, वर जाऊन सगळ्याला बघणार खाली, कोण काय करतंय कोण काय नाहीये. हालेलुया हालेलुया. हा, आता वेळ आहे आनंद करण्याची, जय जयकार करण्याची, टाळ्या वाजवण्याची, गौरव देण्याची. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही नाही ओरडले दगड्याने धोंडे ओरडतील. प्रियानो, हालेलुया. ओरडणं किती महत्वाचं आहे, टाळ्या वाजवणं किती महत्वाचं आहे. देव म्हणतात तू नाही, मुडदे नाहीये तुम्ही. तुम्ही कोण आहात? जिवंताच्या भूमीवर जिवंत लोक आहात. प्रेज लॉर्ड. हे आकाशा जय जयकार कर. परमेश्वर म्हणत आहे हे आकाशा तू जय जयकार कर. यशाया संदेष्ट सांगत आहे तू जय जयकार कर. करू शकता जय जयकार? हा, सगळ्यात मोठा आवाज कोणाचा? येशू म्हणून आवाज द्या. सगळ्यात मोठा आवाज कोणाचा आहे? नाही, हळू आवाज. आवाज कोणाचा मोठा आहे त्याने येशू म्हणून आवाज द्या. एका झटक्यात बंद तुटतो, एका झटक्यात. बघायचं असलं तर ट्राय करून बघा. आवाज बसला तर आणि बदल नाही बसल्या.
हालेलुया येशू हाले हालेलुया शबाला रबा. हालेलुया. दुसऱ्यांदा चान्स. येशू नाव एवढं मोठं आहे. देऊ शकाल बापाला? तुम्हाला आवाज द्यायचा आहे, देऊ शकाल? शिवाय त्याला तोड उघडताय तुम्ही. मुख उघडाल तर देव चांगल्या पदार्थाने भरल. उघडा. हालेलुया. दाखवा आवाज. आपलं जीवन कुठेतरी पापामध्ये जगत आहोत, याच्यावरून कळतंय प्रियानो. हालेलुया. कुठेतरी जगत आहोत आपण पापामध्ये. परत एकदा चान्स. तीनदा दिलं, तिसऱ्या वेळेस नाही देणार. बापाला आवाज देऊ शकत नाही तुम्ही? तुमच्या बापाला तुम्ही आवाज नाही देऊ शकत? हालेलुया हालेलुया. सुरेखा, आज तू मोकळे झालेले आहेस. सुरेखा, तुझं बंधन तुटलेलं आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. काय म्हणत आहे देवाचं वचन? हे आकाशात तू जय जयकार कर. अरे तो आकाश जय जयकार करतो, तुम्ही नाहीये. देवाला नाही गौरव देऊ शकत, आवाज नाही मारू शकत. तुमच्या बापाला पैशासाठी त्याच्याकडे येत आहे, मागण्यासाठी त्याच्याकडे येत आहे, पण जेव्हा आवाज द्यायची वेळ येते त्यावेळेस तुमचं मुख बंद का? परमेश्वर विचारत आहे तुम्हाला, का बंद आहे? कुठेतरी कमी आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. काय म्हणत आहे देवाचे ब्रदर? हे आकाशा जय जयकार कर, जय जयकार कर. हे पृथ्वी आनंद कर. परमेश्वराने आवाज दिला तो पृथ्वीचे पाया डळमळतो प्रियानो. परमेश्वराचा आवाज ऐकून आकाश सुद्धा हादरते, पृथ्वी ढळून जाते. तर परमेश्वर तुम्ही आवाज देऊ शकत नाही? किती दुर्भाग्य आहे तुमचं प्रियानो. तो बाप आहे, तुमचा प्रेमी तो आहे, तुमचा तारणहार तो आहे, तुमचा रक्षक तो आहे, तुमची ढाल आहे, तुमचे कवच आहे. त्या कवचला तुम्ही आवाज देऊ शकत नाहीये. शबा बाला रबा रबा शबा. हालेलुया हालेलुया. हे आकाशा तू जय जयकार कर, हे पृथ्वी तू आनंद कर. अहो पर्वतानो जयघोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केलेलं आहे. तुमचं सांत्वन करणारा परमेश्वर आहे. ते तुमचं सांत्वन करणारा परमेश्वर आहे. तो सांत्वन दाता आहे.
हालेलुया. आणि काय म्हणत आहे? अहो पर्वतांनो, जय घोष करा, जय घोष करा. हा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. यस फादर. हा, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. यस. आज जे पण कोणी संकटामध्ये असेल, जो पण कोणी बंधनामध्ये असेल, तर लक्षात ठेवा, आज देवाने त्याच्यावर दया केलेली आहे. You are free. You are free. You are free. In the name of Jesus. Free. Free in the name of Jesus. You are free people. Holy Lord, you are free, 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 free. Raba, 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 tiraba. Second raba, 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 tiraba, shaba. You are free, Jesus. जय घोष करियो आजकल रबा बा शबा रबा. सियोन कन्या तो जय घोष कर. हालेलुया. सियोन कन्या जय घोष कर. तुझा राजा तुझ्याकडे आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. येशू परमेश्वर सांगत आहे सियोन कले, माझा परमेश्वर, माझा यहोवा परमेश्वर तुझ्याकडे आलेला आहे, तुझ्याकडे आलेले आहे. स्वीकार त्याला. तुला दुःख घेऊन जाण्यासाठी, तुझं सुख तुला देण्यासाठी यहोवा परमेश्वर आलेला आहे. रबा शबा रबा, तो आलेला आहे तुझ्याकडे. आवाज दे. तो तुझ्याकडे आलेला आहे, सुटका करण्यासाठी आलेला आहे. तुझा कष्ट, तुझा दुःख काढण्यासाठी तो आलेला आहे. तुला आनंद देण्यासाठी आलेला आहे. तुझा ओझा घेण्यासाठी आलेला आहे. शबा रबा थिरबा शबा. ओझा देव म्हणत आहे, माझा जीव हलका आहे. तुझा जीव माझ्या चरणाजवळ टाक. प्रेज द लॉर्ड. मातडर, मातडर म्हणतो परमेश्वर, घाबरू नकोस, मी तुझा परमेश्वर तुझ्या संगती आहे. हालेलुया. देव तुम्हाला आनंदामध्ये घेऊन जात आहे. देव तुम्हाला उल्हासामध्ये घेऊन जात आहे. देव तुम्हाला संकटातून, दुःखातून सोडून शांतता देत आहे, शांतता देत आहे, आनंद देत आहे. आनंद देणार तो परमेश्वर. हालेलुया. येशू म्हणाला, काय म्हणाला येशू? हे सियोन कन्ये, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. राजा आलेला आहे, राजा आलेला आहे. जय घोष कर. जय घोष कर, जय घोष कर. हालेलुया. जर तुम्ही नाही ओरडलं तर धोंडे ओरडतील, त्या भिंती ओरडतील. जीसस. तुम्ही नाही ओरडले तर धोंडे, भिंती ओरडतील. लक्षात ठेव, तो राजा इथं आलेला आहे. तो राजा इथं आलेला, तुझी गरिबी बाहेर काढण्यासाठी. जीसस सेड, आय एम कमिंग. मी येत आहे, मी येत आहे, मी येत आहे, तुझ्याकडे येत आहे. यस,
यावे राफा एलरोई शाडाई रे आदोनाय यावे राफा अनोदा शाला आई रे आदोनाय Hallelujah. Yahweh Rafa Elroi Shaddai Ire Adonai. शिष्य काय दिसत तुम्हाला? शिष्य काय दिसतंय तुम्हाला? कसा आहे देवाचं स्वरूप? कसं आहे? हाजिर है कसं आहे? यस फादर एलरोई शादाई रे. हा काय बोलत आहे परमेश्वर? काय बोलत आहे? काय बोलत आहे परमेश्वर? जीसस हे दे बाप्पा, तू मला साक्षात दिसतो. जीसस तू मला छुटकारा देता दे बाप्पा. आमेन. हे दे बाप्पा. शबारा बारा बारा बारा. जीसस साक्षात मला दे बाप्पा दिसतो. आजची मीटिंग अलौकिक मीटिंग होणार आहे. पुढे लक्षात ठेवा शेवटपर्यंत. दे बाप्पा समोर परमेश्वर स्पिरिच्युअल आईज ओपन करत आहे येशूच्या नावामध्ये. आध्यात्मिक डोळे ओपन करत आहे. रबा शबा रबा. येशू म्हणत आहे माझ्या मुली तुला घेऊन चालत आहे, तुला धरून मी चालवत आहे. जे गमावलं लवकरच तुझा मुलगा सुटून येतो येशूच्या नावामध्ये. लवकरच 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 लवकरच. जेल त्याच्यासाठी नाहीये. जेल त्याच्यासाठी नाहीये. दरवाजा ओपन झाला येशूच्या नावामध्ये. ओपन कर. त्याचा दरवाजा मोकळा झालेला आहे. हालेलुया. तो परमेश्वर आहे. यशया 43:2 43:2. तू जलातून चालशील तेव्हा मी तू आज या तुझबरोबर कष्टातून आहे. चालत आहे, दुःखातून चालत आहे, तर दुःख तुला स्पर्श करणार नाही. त्या जाळ्यातून तू जात आहे तर जाळ तुला भिडणार नाहीये, तुला पोळणार नाहीये. शाबा रबा रबा. दुःख तुझं काही करू शकणार नाहीये. हा तू जलातून चालशील हा तेव्हा मी तुझ बरोबर असेल. यस. नद्यातून जाशील
तेव्हा त्या देवबाप तुला सांगत बुडवणार आहे, नाही. देवबाप सांगत आहे, मी तुझ्या बरोबर आहे माझ्या मुली. तुझे कष्ट बघत आहे, जे ताणे ऐकत आहे, ज्या लोकांचं बोलणं ऐकत आहे, लक्ष असतं मी तुझ्या बरोबर आहे. खुदा बाप आपके साथ है. ओ इम्मानुएल आहे. कोण आहे तो? इम्मानुएल, आमच्या बरोबर देव. आमच्या बरोबर देव. जर देव आमच्या पक्षाचा आहे तर आमच्या विरुद्ध कोण उभा राहील? राहील का? तू म्हणत आहे मी तुझ्या संगती आहे, तुझ्या बरोबर आहे. तर ज्या दुःखामध्ये तू आहेस त्या दुःख मी बाहेर काढत आहे. ज्या लोकांनी तुझ्यासाठी लोकांनी तुझ्यासाठी फास रचला असेल, तू पडावी, तुझा नाश व्हावा असं लोकांनी विचार केला असेल, तर लक्षात ठेव, देव म्हणते मी सर्व सैतानाचा प्लॅन येशूच्या नावामध्ये कॅन्सल करत आहे. इन द नेम ऑफ जीसस. अलौकिक अलौकिक राबा शबा राबा. तेरा कोई भी कुछ नहीं कर सकता, मेरा खुदा तेरे साथ है. माझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. जरी सैतान तुला बुडवत असेल, कर्जामध्ये डुबवत असेल, तर लक्षात ठेव, लक्षात ठेव, लक्षात ठेव, ते तुला कर्जातून मुक्त करत आहे. ते तुझं कर्ज काढून टाकत आहे, कर्जाची बिमारी काढून टाकत आहे येशूच्या नावामध्ये. बारा रा बारा रा बा थिरा बा शबा. तो देव आहे, मत डर. हा काय म्हणत आहे? जीसस काय म्हणत आहे? परमेश्वर नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. बुडवणार नाहीये. अग्नीतून त्या चालशील नद्यामध्ये ताकद नाहीये, कारण नद्या माझा परमेश्वर आहे. नदी पण घाबरते त्या परमेश्वराला. उलट वाहती, उलटी सरळ नाही तर उलटी वाहती. तो वाहणारा माझा परमेश्वर आहे. अरे समुद्र हट जाता है पीछे, उसको भी डांटने वाला मेरा खुदा है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. और आगे क्या बोल रहा है खुदा बाप? अग्नीतून चालशील हाँ तेव्हा तू भाजणार नाही. यस. सैतानाने किती आग लावायचा प्रयत्न करू दे, पण तू भाजणार नाहीये, तू जळणार नाहीये, तुझी राख होणार नाहीये. कारण राख करणं माझा परमेश्वर आहे, आगळी माझा परमेश्वर आहे, ज्वाला माझा परमेश्वर आहे. तुला भाजू शकणार नाहीये. हालेलुया. ज्या लोकांनी तुझं वाईट करायचं चितलेलं आहे, लक्षात ठेव, परमेश्वर माझा बी भस्म करणारी आगळी आहे. ती आगळी आज तुझ्या बरोबर आहे, तुझ्या सोबती आहे. हे बाबा हालेलुया. हा अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाही, भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. बोलणार नाहीये. लक्षात ठेव, जरी तुझ्याबद्दल सैतानाची योजना असतील की तुझा मी नाश करावा, तुला बेआबरू करावा, पण लक्षात ठेव, देव तुझ्या संगती आहे. देव तुला त्याचं होली लॉर्ड थँक. प्रेज द लॉर्ड.
परमेश्वर म्हणतात तुला जीसस आत्मिक वस्त्राने तुला झाकत आहे. आत्मिक वस्त्राने तुला झाकत आहे. तुला बेअब्रू होणार नाहीये. तुझी बेअब्रू होणार नाहीये. तो आत्मिक कपड्याने तुला झाकत आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. 2 थेसलोनिकी 2:16 2 थेसल 2:16 जीसस. शांतीचा प्रभू हा सर्व कालचे सर्व प्रकारे तुम्हा शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर 2 राहो. थेसलोनिकी 2 अध्याय 16 वचन. आपण प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तोच देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करणार आहे. आमेन. हालेलुया. Yes. तुमच्या मनाचं सांत्वन करतो परमेश्वर. आमेन. हालेलुया. आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये प्रत्येक चांगल्या उत्साहामध्ये देव तुम्हाला स्थिर करत आहे. आजपासून गडबडीचा आत्मा निघून जात आहे येशूच्या नावामध्ये. तुम्ही स्थिर होत आहात. यू आर स्टेबल. यू आर स्टेबल. स्थिर राहणार तुम्ही. स्थिर. हालेलुया. हालेलुया. यू आर स्टँड बाय. जागा सोडणार नाहीये. जागा सोडून जाणार नाहीये. ते म्हणत आम्ही तुला स्थिर केलेला आहे. स्थिरचा आत्मा तुझ्यामध्ये घातलेला आहे. हालेलुया. हालेलुया. हा रीड. तर मग बंधूंनो स्थिर रहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगचे कुठं स्थिर राहायचंय. कुठं स्थिर राहायचंय. कुठं ठामपणे उभा राहायचंय. कहाँ पे किधर रुकना आपको. इधर उधर मत दौड़ो. जहाँ पे आप खड़े ना खुदा बाप वहां से आपकी लेवल बढ़ा रहा है यीशु के नाम से. खुदा बाप आपकी लेवल बढ़ा रहा है यीशु के नाम से. जहाँ पे आप रुक गए, जहाँ पे आप रुक गए वहां से खुदा बाप का काम आपके जीवन में चालू हो गया. रुकना नहीं, थमना नहीं. वो बाप आपको लेके जाने वाला है. वो पिता आपको लेके जाने वाला है. रबा रबा रेबाला रबा शबाला रबा रबा. आओ लोके चमत्कार स्वागत है यहाँ. हालेलुया. हा काय म्हणत आहे देवाचं वचन. वचन काय म्हणतं वाचा लवकर. हा प्रीती केली तुमच्यावर. प्रीती करून तुम्हाला बोलवलेलं इथं. देवाने दया केलेली आहे तुमच्यावरती. साधारण नाहीये तुम्ही लोक. तुम्ही लोक साधारण नाहीये. आप लोग चुने हुए लोग हैं. Yes, आमेन. निवडलेली लोक आहात तुम्ही. निवडलेली लोक आहात. जे लोक तुमचा तिरस्कार करतील ना देव त्याचा तिरस्कार कराल. जे लोक तुम्हाला नाव ठेवतील देव तुम्हाला नाव ठेवाल. खुदा बाप बहुत बड़ी पहुंच है. जर तुम्ही देवाकडे आला ना तुमची पण डिग्री वाढेल. तुमचं पण महत्व वाढेल. तुमचा पण आवदा वाढेल. तुमचा आवदा वाढेल तो परमेश्वर. शाबास.
काय म्हणत आहे माहितीये, काय म्हणत आहे, मी तुझं सांत्वन करणारा परमेश्वर आहे. सांत्वन पाहिजे, दुःख निघून गेले, सुख आलेलं आहे. या दुःखाचा वाटा तुमच्या नशिबी नाहीये, दुःखाचा वाटा तुमच्या नशिबी नाहीये, दुःखाचा वाटा तुमच्या दुश्मनाच्या वाटाचा आहे. देव म्हणत आहे तुला आनंद ठेवेन, उल्हास ठेवेन. तर परमेश्वर आज युगायुक्त परमेश्वर तुमच्या शक्ती आहे, तुमच्या बरोबर आहे. शाबा बोला Jesus. मत्तई 5:4. Matthew chapter 5 verse 4. Read. हिंदी मराठी इंग्लिश का असेल ते वाचा. चला. जे रडत आहेत, जे दुःखामध्ये आहेत, जे संकटामध्ये, जे कष्टामध्ये आहेत, अशा लोकांना परमेश्वर सांगत आहे, हा हा धन्य धन्य तुम्ही, कर स्वर्गामध्ये स्वर्गामध्ये प्रतिफळ मोठा आहे तुमच्यासाठी. जे दुःख करत आहेत त्यांचं प्रतिफळ स्वर्गामध्ये मोठं आहे. पुढं यस, ते तुझा अश्रू पुसत आहे, ते तुझा अश्रू पुसत आहे, ते तुझा जखम मलमपट्टी करत आहे, तुझ्या जखमांना परमेश्वर मलमपट्टी करत आहे. हा आगे धन्य है शोक कर रहे रो रहे, वो शांति का आत्मा पाएंगे. शांती घोषित करत आहे तुमच्या जीवनावरती, शांती तुमच्या जीवनावरती घोषित करत आहे. हा हा धन्य आहे धार्मिकतेचे. हालेलुया. पहिलं देवाच्या राज्यासाठी झटा, ते तुमच्यासाठी झटल. तुम्ही देवाच्या राज्यासाठी उभा राहा, ते तुमच्यासाठी उभा राहील. हा तृप्त किए जाएंगे, ते तुम्हाला स्वर्गीय मानना देत आहे. स्वर्गीय मानना तो तुम्हाला आशीर्वादित ब्लेस करत आहे, तुमचे भूक मिटत आहे शिक्षा नावामध्ये. हा असा शास्त्रलेख लिहिलेला आहे, बायबल सांगत आहे. मी नाही, मला नाही सांगत नाही, बायबल सांगत आहे. तुम्हाला तृप्त केले जाईल, तुम्हाला तृप्त केले जाईल. हालेलुया. स्तोत्र 119:50 दावीद स्तोत्राद्वारे काय सांगत आहे, काय बोलत आहे. 119:50 फास्ट 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 यायचं आपल्याला. दुष्कर्म हा दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत, ते 119:50. माझ्या दुःखामध्ये तू शांती देणारा परमेश्वर आहे. दुख में शांति देने वाला खुदा जलाली परमेश्वर आज आपके बीच में आया हुआ है. हाँ, तेरे वचन के द्वारा मैंने जीवन पाया है. जीवन घेतलं का? मेरे जीवन में यीशु तेरा नाम
जलाल 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 तेरा हो जलाल शडप जलाल 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 तेरा हो जलाल उठा 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 जलाल 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 तेरा हो जलाल 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 तेरा हो जलाल मेरे जीवन में यीशु तेरा नाम Yes! जलाल पाता रहे ओह! मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे तू मेरा उठना बैठना तू मेरा उठना बैठना चलना तुझे पाता रहे Come on! मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे जलाल 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 तेरा हो जलाल 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 यशया शेवटचं वचन आहे यशया 41:10 भिवू नकोस आहा काय बरं ते परमेश्वर तू भिवू नकोस तू भिवू नकोस बातडर हा तू भिवू नको हा बातडर कारण मी तुझ्या बरोबर आहे मैं तेरे संग हूं शबा बाबा बाबा रबा रबा रिवाला रबा रबा बीरबा करबा शबा शेखे मेरे में खुदा प्रभु रे मत डर मैं तेरे संग हूं जीसस हाँ आगे घाबरू नको कारण मी तुझा देव मैं तेरा खुदा हूं मी तुला शक्ती देतो मैं तुझे शक्ति देकर मी तुझे सहाय्य तेरा करीतो मदद करूंगा मैं मददगार तेरा खुदा हूं बलहीन लोकांनो परमेश्वर म्हणत आहे मी तुझा बल आहे मी तुझी ताकद आहे मी तुझी शक्ती आहे जीसस हा मी तुझं सहाय्य करेन मी तुझे सहाय्य मी करीतो तुझं सहाय्य करेन मी आपल्या धार्मिकतेच्या देव उजव्या हाताने सांगत तुला आहे, सावरितो मी तुला न्यायी हाताने तुला आशीर्वादित करत आहे देव म्हणत मी तुला सावरून देत आहे जरी चुकली देव म्हणत आहे धार्मिकतेच्या हाताने तुला बाहेर काढीन जरी तू खड्ड्यात पडली असेल देव म्हणत आहे काम देव बोलवत आहे देव बाहेर बोलवत आहे देव बोलवत आहे नासरच्या नाव येशूच्या नाव मेरा यीशु बहुत चांगला है मेरा यीशु बहुत अच्छा है यीशु अच्छा है कितना लोग पागल है कितना लोग पागल है यीशु के दीवाने कितना लोग है मैं तो मसीह के लिए पागल हो दीवाना हो मैं तो मसीह के लिए पागल हो दीवाना हो ये दुनिया वाले तुम किसके लिए पागल हो दीवाने हो ये दुनिया वाले तुम किसके लिए पागल हो दीवाने हो मैं तो मसीह के लिए पागल हो दीवाना हो मैं तो मसीह के लिए पागल हो
किसके लिए जना रहे हो कुछ पाने की बातें मैं कर रहा हूँ उड़ जाने की बातें तुम कर रहे हो कुछ पाने की बातें मैं कर रहा हूँ उड़ जाने की बातें अपने ही लोगों में हूँ फिर भी मैं बेगाना हूँ मैं तू फिर भी मैं तो मसीह के लिए पागल हूँ दीवाना हूँ दुनिया वालों तुम किसके लिए पागल हो दीवाना हूँ मैं तो मसीह के लिए पागल हूँ दीवाना हूँ मैं तो मसीह के लिए पागल हूँ दीवाना हूँ उसके वचन का बंजारा हूँ मैं लोगों ने समझा आवारा हूँ मैं उसके वचन का बंजारा हूँ मैं लोगों ने समझा आवारा हूँ मैं अपने ही लोगों में फिर भी बेगाना अपने ही लोगों में हूँ फिर भी मैं बेगाना हूँ ये दुनिया वालों तुम किसके लिए पागल हो दीवाना हूँ ये दुनिया वालों तुम किसके लिए पागल हो दीवाना हूँ पागल हूँ दीवाना हूँ उड़ जाना है तुम्ही प्रेम केले का तुम्ही प्रेमाला आदर आहात का प्रेम मिळाले का तुम्हाला नाही हाय माझा बाप प्रेम ओसांडत आहे आमेन तुमच्यावर प्रेम रबा शबा रबा ए दुनिया वाले तुम किसके लिए क्या बात है पागल हो दीवाने हो मैं तो मसीह के लिए मी खाली येते आता पागल हूँ खाली येत आहे दीवाना हूँ मैं जा रहा हूँ अभी आपके साथ नाचने के लिए तैयार है नाचना है जब आप नाचोगे तो तब आपका पंजा तोड़ देगा उड़ जाना है उसकी बदन पागल हो दीवाना उसके बदन से वहाँ मुक्ति का झरना आई लव यू जीसस मेरे लिए उसको पड़ा सूली पे मरना सूली पे मर वो आपके लिए सूली पे गया हो उसके बदन से वहाँ मुक्ति का झरना मेरे लिए उसको बड़ा सूली पे मरना मैं उसके पाँव में छोटा सा नजराना हूँ मैं उसके पाँव में छोटा सा नजराना हूँ ये दुनिया वालों तुम किसके लिए पागल हो दीवाने हो ये दुनिया वालों तुम किसके लिए बोलो
ओठ बंद करूया. प्रभू तुला धन्यवाद देते माझ्या राजा, आजच्या मीटिंग बद्दल, आजच्या भक्तिस्तुतीबद्दल, आजच्या वक्त्याबद्दल प्रभू तुला लाखो आणि करोडो धन्यवाद देत आहे पवित्र देवा. माझ्या मालका, माझ्या प्रभू, माझ्या तारणारा तुझ्या समोर नंबर होऊन लिहून येत आहे माझ्या प्रभू. मंडळी तुझ्या पवित्र चरणाजवळ घेऊन येत आहे माझ्या राजा. प्रत्येकाला तुझ्या आत्म्यानं भर, तुझं सामर्थ्य पाठवलंस, तुझा गौरव त्यांना दिला प्रभू. तुला धन्यवाद देत आहे माझ्या राजा. तुझा गौरव त्यांना चालवलंच प्रभू, तुझ्या महिमामध्ये त्यांना चालवलं प्रभू, म्हणून तुला धन्यवाद देत आहे माझ्या राजा. प्रभू तू दया कर, ब्लेस कर, हो दे तुझ्या नावाचा गौरव. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो, तू ऐक माझ्या राजा. आमेन. आमेन आमेन आमेन. देव बाबाची प्रती प्रभूची कृपाची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आली सदा सर्व काळ तुम्हाला आम्हाला असू दे. आमेन आमेन आमेन. आपण आपलं ऑफरिंग आपल्या हातामध्ये घेऊया आणि आपण आपल्या ऑफरिंग आपल्या हातामध्ये घेऊया आणि एक गीत गाऊन देवाला धन्यवाद देऊया. को बंद करी दू यीशु तुझे जाने ना दू, आंखों को बंद कर लू यीशु तुझे जाने ना दू, यीशु तुझे जाने ना दू, यीशु तुझे जाने ना दू. आंखों को बंद कर दू यीशु तुझे जाने न दू, आंखों को बंद कर लू यीशु तुझे जाने न दू, यीशु तुझे जाने न दू. यीशु तुझे जाने न दू, जाने दू, यीशु तुझे जाने न दू. हालेलुया हालेलुया हालेलुया, ओ हालेलुया 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 हालेलुया. पलकों के दरवाजे से मैं ले लूं दिल के अंदर, ले लो दिल के अंदर. तू ही मेरा मित्र है, वो तू ही है संगी, तू ही है संगी. पलकों के दरवाजे से मैं ले लूं दिल के अंदर, दे तुझे अंदर. दिल ये मेरा यीशु जी है, तेरा ही तो मंदिर. दिल ये मेरा यीशु जी है, तेरा ही है मंदिर. पलकों के दरवाजे से मैं ले लूं दिल के आपण अंदर. धन्यवाद देऊया. दिल ये मेरा यीशु जी है, तेरा ही तो मंदिर. ओ दिल है तेरा यीशु जी है, तेरा ही तो मंदिर. अपने हर किस्में में दिल की हर धड़कन में, अपने हर कनकन में, दिल की हर धड़कन में, तेरी धड़कन में भर लूं. यीशु तुझे जाने ना दो, यीशु तुझे जाने ना दो. हालेलुया 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 हालेलुया. यीशु तुझे जाने ना दू, ना जाने दू. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू जे दानार्पण या मंदिरामध्ये जमा झालेला आहे, त्या प्रत्येकांचे हात तू पाहिलेले आहेस. त्यांच्या कमईला तू हात घाल, त्यांच्या घरातील तेल मीठ पाण्याला तुझी बरकता दे. प्रभू येशू जो देईल त्याला दिलं जाणार आहे.
प्रभू माझी विनंती आहे, जे हात या मंदिरामध्ये उघडले आहेत ते हात तू पाहिलेले आहेत. प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना आकाश आणि कपाट उघडून त्यांना दे. पेरणी करण्यासाठी सहाय्य कर, कारण तुझं वचन सांगतं जे पेरलं जाईल ते उगवलं जाणार आहे आणि तो 100 पटीने तू कापणार आहे. तो 30 नव्हे 60 नव्हे तर तो 100 पट तो कापणी केली जाईल. म्हणून माझ्या स्वर्गीय सामर्थ्याने भरलेल्या माझ्या देवा, आजची मीटिंग तू ब्लेस केलीस, आशीर्वादित केलीस, तुला धन्यवाद देतो. हे दानार पण तुझ्या राज्यासाठी खर्च होऊ दे आणि अधिक आणि अधिक या मंदिरामध्ये पेरण्यासाठी हर एक आत्म्याला तुझी ओढ लागू दे. येशूच्या पवित्र आणि गोड